नगर परिषद पुन्हा एकदा आपल्यावर जनतेविश्वास टाकलेला आहे? मी पहिल्यांदा परळीच्या मायबाप जनतेचे मनापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या महायुतीला आज या ठिकाणी कौल दिला आहे। जवळजवळ एका दुसरी जागा सोडली तर जवळजवळ सर्व जागा महायुतीच्या आलेल्या आहेत। जे अपक्ष आहेत ते सुद्धा या ठिकाणी महायुतीचेच आहेत। त्यामुळं फक्त आता MIM आणि पंजा कुठंतरी पुढे आहे 2 जागेवर एवढं कळतं आहे, पण जवळजवळ सर्व जागेवर या ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आणि ऐतिहासिक मताने नगराध्यक्षसुद्धा या ठिकाणी निवडून येतील। हो, प्रचारामध्ये आपल्याला अनेक प्रकारे घरात आलं, आपल्याला भाषण सुद्धा करू दिलेलं गेलं नाही, मात्र तरी देखील आपण जे संयमाने भूमिका निभवली नाही, भाषण कुणी करू दिलं नाही असं म्हणतात। मला कुणी रोखलं होतं भाषण करायला? मी एवढंच म्हणलं होतं की याचं उत्तर ज्यांनी माझ्यावर टीका केली आहे, ज्यांनी माझ्या परळीला बदनाम केलं आहे, याचं उत्तर मात्र त्यावेळेस मी 2 तारीख बनलं होतं, निवडणूक लांबली म्हणून आज 21 तारखेला परळीच्या मायबाप जनतेकडून ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांच्या तोंडात ही चपराक आहे। हो, खासदार देखील इथं तळ ठोकून होते। इथं खासदार तळ ठोकून राहिले किंवा इथंच राहिले तरी परळीच्या मायबाप जनतेमध्ये काही फरक पडत नाही। हे नक्कीच आहे की ज्या ठिकाणी महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचं जमलं नाही तिथं मात्र कमळाला विजय मिळाला आहे। त्यांचे अभिनंदन। 5 वर्ष म्हणजे 19 ते 24 मी कुठल्या महत्त्वाच्या सत्तेच्या पदावर नसताना देखील बीड जिल्ह्याच्या जनतेने भरभरून प्रेम आम्हाला लोकसभेमध्ये पण दिलं। अगदी थोडक्यात निसटता पराभव झाला आणि कार्यकर्त्यांनी त्यांची प्रामाणिकता, त्यांची लॉयल्टी दाखवून आमच्याबरोबर राहिले आणि आज परळीमध्ये आम्ही राष्ट्रवादीबरोबर युती केली होती आणि बाकी ठिकाणी आम्ही लढलो। आता माझ्या मते गेवराई आमची डिक्लेअर झालेली आहे, अंबेजोगाईमध्ये आम्ही आघाडी केली होती ती डिक्लेअर झालेली आहे आणि बाकी ठिकाणी अगदी तस्सल चालू आहे, कारण तिथे आमचं गेल्या 5 वर्षात आमदार आमचे नाही, कुठली सत्ता हातात नाही, कार्यकर्त्यांना आधार न देताही कार्यकर्ते खूप ताकदीने उभे राहिले। निसटता पराभव मला वाटतं आमचा धारूरमध्ये झालेला आहे आणि आता बीड आणि अजून कुठलं राहिले माजलगावचं काउंटिंग अजून चालू आहे। पण मला आनंद आहे की आम्ही जरी धारूरमध्ये थोडक्यात आमचा पराभव झाला तरी आम्ही अंबेजोगाई जी कधी मिळवली नाही ती मिळवलेली आहे, गेवराई आम्ही राखलेली आहे आणि परळीमध्ये एक वेगळी युती करून आम्ही परळीमध्ये पण मोठ्या ताकदीने आम्ही विजयी झालेलो आहोत। तर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवला, प्रेम दाखवलं आणि एक सकारात्मक कौल दिला, त्याच्याबद्दल मी जनतेचे मतदारांच्या मनापासून आभार मानतो। बीडमध्ये पण मी आता जय पराभव थोडक्यात झाला तरी पण आम्ही तिथे म्हणजे लोकल शक्ती असताना देखील आणि आमच्याकडे आता समजा आता मी जिल्ह्याची पालकमंत्री जालन्याची आहे, तर जिल्ह्यामध्ये असं कुठल्याही गोष्टीवर मी प्रभाव नव्हते टाकू शकत किंवा मी फंड देऊ शकत नव्हते। माझ्या कार्यकर्त्याला मी एक पत्र नाही देऊ शकले, 5 लाखाचा फंड नाही देऊ शकले गेल्या 10 वर्षामध्ये, तरी हे कार्यकर्ते एकजूट राहिले आणि त्यांनी विजय मिळवला। तर ते मला वाटतं हे सर्वस्वी अत्यंत आनंदाचा आणि त्यांच्या परिश्रमाचा आणि त्यांच्या लॉयल्टीचा विजय आहे आणि बीड जिल्ह्याचे लोक हे आमच्यावर भरभरून आशीर्वाद देत आहेत, हे याच्यातून सिद्ध होतं। भाजप देशात 1 नंबरचा पक्ष आहे, राज्यात 1 नंबरचा पक्ष आहे आणि भाजप 1 नंबरचाच पक्ष राहील। भाजप 1 नंबरचा असल्यामुळे विकास 1 नंबर होईल आणि जनतेला चांगले भविष्यामध्ये दिवस देण्यासाठी आणि वर्तमान चांगला ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे योगदान देशामध्ये, राज्यामध्ये, अगदी गावाखेड्यामध्ये आहे। विरोधकांनी टीका देखील केली। मी टीकेकडे पाहतच नाही, मी आपलं काम करते आणि जे आहे ते परिश्रमाने करते। विजय सुद्धा तेवढ्याच नम्रतेने स्वीकारते, पराभव सुद्धा तेवढ्याच म्हणजे धैर्याने स्वीकारते, असा माझा आतापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे। ऐनवेळी आपण बीड चांगलं झालं, मी तेच म्हणते की आम्ही जिथे 5-10 हजार मतं घेऊ शकत होतो आज तिथे आम्ही 8,500-9 हजारांनी लीडवर आहोत आणि मी तेच सांगते की सत्ता केंद्र कुठलंही भारतीय जनता पार्टीकडे नसताना
आता मी मंत्री आत्ता वर्षापूर्वी झाले, पण मी माझ्या जिल्ह्याची पालकमंत्री देखील नाही झाले. तरी या जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना काहीच ताकद देऊ शकत नसतानाही भाजपच्या मतदारांचं मी मनापासून आभार मानते. काही ठिकाणी कडक आमची चालली आहे फाईट, बघू आता काय निकाल. परळीकडे लक्ष असतं राज्याचं, बीडमध्ये काय चाललंय, बीडमध्ये काय चाललंय. तर ठीक आहे, हरकत नाही. बीड हा राज्याचं राजकीय केंद्रस्थानी जिल्हा आहे. फक्त आता या बीड जिल्ह्याच्या विकासाकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं, बीड जिल्ह्याच्या भल्याकडे लक्ष द्यावं. बीड जिल्ह्याच्या मातीतून काम करणारे बीड जिल्ह्यावर प्रेम करू शकतात, बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात. आणि प्रमुख नेतृत्व, आता देशाची मोठी पार्टी भाजप आहे, त्यामध्ये प्रमुख कोर कमिटीमधली मी आहे आणि एक प्रमुख नेतृत्व म्हणून जिल्ह्याचा विकास करणे हे माझं दायित्व आहे आणि त्यासाठी मी पूर्णपणे विकासाला समर्पित काम करत राहीन. ताई, तुम्ही जिल्ह्यात आनंद वाटतो की ज्या पद्धतीने मतं आम्हाला मिळालेली आहेत. विजय थोडा एखाद्या ठिकाणी कमी जास्त झाला असेल, पण जी मतं आम्हाला मिळाली त्याबद्दल मी खूप खूप सगळ्या मतदारांचे आभार मानतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.